सोलापूर शहरात सक्षम अंगणवाडी व पोषण 2.0 अंतर्गत बालकांचे आरोग्य, मातांचा आहार व कुपोषण निर्मूलनाबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी, सोलापूर शहर, पश्चिम सोलापूर, विजापूर रोड बीटमधील अंगणवाडी क्रमांक 191 येथील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सार्वजनिक वाचनालय, सतनाम चौक, सोलापूर या सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये बाल विकास प्रकल्प अधिकारी ढेपे यांनी बालकांचे आरोग्य आणि पोषण यावर वेळीच लक्ष देऊन त्यामध्ये सुधारणा होण्यास मोठी मदत होण्यासाठी पहिल्या 1000 दिवसांमध्ये कुटुंबातील व्यक्तींनी विशेष लक्ष देण्याची गरज असल्याबाबत प्रास्ताविकात सांगितले. तर या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून निरामय हॉस्पिटलमधील डॉक्टर नीतू जयकर यांनी मुलीच्या लग्नाच्या वयापासून ते स्तनदा मातेचा आहार, बालकांच्या वाढीस लागणारे आरोग्यदायी आहार, जीवनशैली व बालकांचे वजन वाढ, अतिपोषित बालकांचे कारण, कुपोषणाचे दुष्टचक्र भेदण्यासाठी किशोरवयीन मुलींवर लक्ष केंद्रित करावे याबाबत माहिती दिली. तर सुपरवायझर रोहिणी निर्मळे यांनी उपस्थित मातांसाठी आहार व आरोग्याची सापशिडीचा खेळ घेतला व बालकांचे योग्य पालन पोषण संगोपन कशा प्रकारे केल्यास बालकांचा विकास होतो व बालकांच्या विकासासाठी लागणारे पोषक वातावरण याबाबत माहिती देण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंगणवाडी सेविका पौर्णिमा मायनाळे यांनी केले. तर सामाजिक कार्यकर्ते सुरेश पाटोळे यांनी उपस्थित मान्यवर व लोधी गल्ली सतनाम चौकातील उपस्थित माता पालकांचे आभार मानले. सदर कार्यक्रमास लोधी गल्ली व सतनाम चौकातील 36 माता पालकांची उपस्थिती होती. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शहर, पश्चिम, विजापूर रोड बीट मधील अंगणवाडी क्रमांक 191 ते 194 यामधील सेविका रेखा पत्की, सुजाता बंडेवार, रेखा मोटे, प्रतिमा चव्हाण, मदतनीस बनसोडे, नारायणकर, माशाळकर, सोनिया ढसाळ, लता गायकवाड यांनी अधिक परिश्रम घेतले.